गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। बघा, आता श्रीकृष्ण जन्माष्टमी येणार आहे, म्हणजे फक्त एक दिवस बाकी राहिलेला आहे। आणि ही श्रीकृष्णाची जेव्हा आठवण काढली जाते ना, तेव्हा राधेची आठवण आल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये प्रेम होत नाही। म्हणजे काय बरं? म्हणजे राधाकृष्ण यांचं प्रेम आहे ना, ते जगप्रसिद्ध आहे। असं या दुनियेमध्ये एकसुद्धा मानव नाही त्याला राधाकृष्ण माहीत नाही। बघा, त्यांच्या प्रेमामध्ये एकत्र येणं तर आहेच, पण सोबत तो विरह देखील आहे। आणि राधा आणि कृष्ण आहे ना, यांची प्रेमकथा सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे। जेव्हा जेव्हा श्रीकृष्णाचं नाव घेतलं जातं ना आणि राधेचा उल्लेख झाला नाही, असं कधी होत असेल का बरं? कधीच नाही। श्रीकृष्णाचा जन्म वद्य अष्टमीला झाला, म्हणजे शुद्ध पक्षातील अष्टमीला राधेचा जन्म झाला होता। म्हणून हे राधे कृष्णाचं प्रेम आहे ना, ते भौतिक प्रेम नाही, तर ते आध्यात्मिक प्रेम आहे। आणि देवाचं आपल्या भक्तावर किंवा भक्ताचं आपल्या आराध्यावर जितकं पराकोटीचं प्रेम असू शकेल, ते प्रेम म्हणजे राधाकृष्णाचं प्रेम होय। म्हणजे राधेच्या निस्सीम भक्तीमुळं ती कृष्णाशी अद्वैत पावली ना, त्यांच्यात द्वैत भाव उरला नाही। तिच्या श्वासात कृष्णाचं नाम होतं, कृष्ण भक्तीचा तिला ध्यास लागलेला होता। आणि म्हणूनच ती हृदयानं आत्म्यानं कृष्ण रूपामध्ये एकरूप झाली होती असंच मानलं जातं ना। म्हणूनच श्रीकृष्ण आणि राधाच्या या अद्भुत अलौकिक प्रेमाविषयी अनेक प्रसंग देखील धर्मग्रंथामध्ये वर्णन केलेले आहेत। बघा ही श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे ना। आता तुम्ही म्हणाल, जन्माष्टमी श्रीकृष्ण स्वारींचा जन्म झालेला आहे, मग ही राधा कुठून आली बरं? पण जेव्हा जेव्हा या पृथ्वी तलावर कृष्णाचं नाव घेतलं जातं ना, त्या अगोदर राधेचं नाव घेतलं जातं। म्हणजेच आपल्या जीवनात सुद्धा या राधाकृष्णाचं नाव आहे ना। बघा, तुम्ही एकत्रित घेऊन बघा, तुमच्या जीवाला तुमच्या मनाला एवढा आनंद वाटेल ना, खूप भरल्यासारखं वाटेल। राधे कृष्णाचं जर प्रेमाचा जर आपण विचार केला ना, तर तुम्ही विचार करू शकता, लग्न झालं नाही तरी प्रेम अमर झालं। म्हणजे लग्न होण्यासाठी, प्रेम करण्यासाठी लग्न गरजेचंच आहे का बरं? अजिबात नाही। कधी कधी मनुष्याचं मन एवढं रमतं ना, की आयुष्य जरी दुसऱ्यासोबत घालवलं असलं ना, तरी मन मात्र दुसऱ्यासोबत असतं। हेच खरं प्रेम आहे ना। आणि ह्या प्रेमाची जर तुम्ही भक्तीने जर विचार केला ना, प्रेमामध्ये ज्याच्या भक्ती निर्माण झाली ना, की तो भगवंत स्वरूप होऊन जातो। पण आपल्या प्रेमामध्ये भक्ती निर्माण कधी होते का बरं? कधीच नाही। आपण ज्या मनुष्यावर प्रेम करतो ना, किंवा एखाद्या स्त्रीवर प्रेम करतो, तरी बघा आपल्या जीवनामध्ये नेहमी आपल्याला धोकाच मिळत असतो, तरीही सुद्धा आपण पुन्हा प्रेम करतो। म्हणजे धोका मिळून सुद्धा प्रेम करणं हा ही मनुष्याची चूकच आहे ना। पण जर भगवंतावर प्रेम केला तर कधी तुम्हाला धोका मिळेल का बरं? कधीच मिळणार नाही। पण मनुष्य मात्र भगवंतावर कधीच प्रेम करत नाही। 100% गॅरंटी आहे, तरीही सुद्धा प्रेम करत नाही। पण ज्याच्याकडून धोका मिळतो ना, तिथे तो आर्द्र प्रेम करतो। मग आता याच्यामध्ये चूक कोणाची आहे बरं?
म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे. आता बघा, ही राधाकृष्णाची भेट आहे ना, ती नक्की झाली कशी ते आता आपण पाहूया. बघा, एकदा नंदबाबा एकदा श्रीकृष्णाला घेऊन बाजारामध्ये जातात आणि राधा आणि तिचे वडील देखील त्याच वेळी तिथे पोचतात. तिथे त्या दोघांची भेट होते. त्यावेळी दोघेही वयाने लहान असतात. ती जागा प्रतिकात्मक तीर्थस्थळ म्हणावली जाते. हे स्थळ आहे ना, बहुधा नांदगाव ते बरसाणेच्या मध्ये आहे. म्हणजे या संकेत या शब्दाचा अर्थ आहे या पूर्वनिर्धारित भेटण्याचं ठिकाण. या संदर्भात आहे ना, त्या ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये एक मोठी कथा सांगितलेली आहे. म्हणजे श्रीमद भागवत आणि विष्णू पुराणानुसार या वृंदावनामध्ये आहे ना, श्रीकृष्ण आणि राधा यांची भेट झाली. त्यावेळी श्रीकृष्ण 7 तर राधा 12 वर्षाची होती. श्रीकृष्ण आणि राधेच्या प्रेमाचा जर विचार केला ना, की एवढं गहन प्रेम होतं, एवढं घट्ट प्रेम होतं ना, त्या बाबतीत एक कथासुद्धा सांगितलेली जाते. एकदा सूर्यग्रहणाच्या वेळी देवी राधानं माता यशोदा आणि नंदबाबा यांच्यासोबत कुरुक्षेत्रावर आली होती. त्यावेळी भगवान श्रीकृष्णाचा विवाह आहे ना, तो रुक्मिणीशी झाला होता. येथे राधा आणि कृष्णाची भेट झाली आणि रुक्मिणीने सुद्धा राधेला पहिल्यांदा पाहिलं होतं. रुक्मिणीनं राधाला गरम दूध प्यायला दिलं. राधानं हे दूध प्यायल्यानं भगवान श्रीकृष्णांच्या अंगावर फोड आले. रुक्मिणीनं श्रीकृष्णाच्या अंगावरील फोड पाहिल्यावर तिनं कारण विचारलं. श्रीकृष्णानं सांगितलं की राधाचं गरम दूध प्यायल्यानं त्यांच्यासोबत असं घडलं आहे, कारण राधा आहे ना, त्यांच्या हृदयामध्ये वास करते. राधेला त्रास होतो तेव्हा त्याचा परिणाम माझ्यावर सुद्धा होतो. म्हणजे एकीकडे राधेकृष्णाचं प्रेम होतं आणि एकीकडे या कलियुगात केलं जाणारं प्रेम. याचा जर तुम्ही विचार केला ना, तर तुम्हाला डायरेक्ट फरक दिसून येईल. आताचं प्रेम आहे ना, ते बाह्यरंगाचं प्रेम असतं. शारीरिकदृष्ट्या पाहिलं जातं, शरीरानं प्रेम केलं जातं. म्हणून या राधेकृष्णाचं प्रेम आहे ना, ते नुसतं जर मनात जरी ठेवलं ना, तरी तुमचं प्रेम यशस्वी होईल. पण आताचं प्रेम तसं राहिलं आहे का? आताचं प्रेम आहे ना, बघा, मुलगी आपली कुठे जाते ना, या आईवडिलांना सुद्धा माहीत होत नाही. एका क्षणात ती प्रेमात पडते आणि एका क्षणात अनोळखी मनुष्याच्या प्रेमात पडून ती असं काही निर्णय घेते ना, सर्व कुटुंबाला त्याचा त्रास सहन करावा लागतो. मग मुलींनो, तुम्ही एकदा विचार करा की जरा आपल्या बापानं आपल्याला तळ हाताच्या फोडाप्रमाणे वाढवलेलं आहे आणि आपण कधी न पाहिलेला, कधी न भेटलेला, अचानक आपल्या मोबाईलवर मेसेज आला, त्याच्यावर पूर्ण आयुष्य आपण वेचून द्यायचं का बरं? झोकून द्यायचं का बरं? त्याच्यावर विश्वास ठेवायचा का बरं? म्हणून मुलींना सांगणं आहे, जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला प्रेम करायचं असेल ना, तुमच्या पतीवर करा, तुमच्या नवऱ्यावर करा, आणि घाई अजिबात करू नका. कारण जर तुम्ही घाई केली ना, तर पूर्ण जीवनाची नासधूस होऊन जाते. म्हणून आपल्या जीवनामध्ये संयम हवा. ही श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे ना, मनुष्याला संयमी राहायला शिकवते. मनुष्याच्या जीवनामध्ये योग्य निर्णय घ्यायला शिकवते. आजपर्यंत आपण जर श्रीकृष्ण स्वारींचे निर्णय पाहिले ना, ज्याप्रमाणे भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला शिकवलं, त्याप्रमाणे आपण सुद्धा आता शिकणं गरजेचं आहे. कारण या कलियुगामध्ये राहणं, कलियुगामध्ये चांगलं राहणं खूप कठीण आहे ना. म्हणूनच समर्थांनी हे विचार आहेत ना, त्या आपल्यावर रुजवलेले आहेत, जेणेकरून हा देह वाईट मार्गावर जाऊ नये, जेणेकरून हा देह आहे ना, सद्गुरू भक्तीमध्ये लीन व्हावा, श्रीकृष्णांच्या नामस्मरणामध्ये लीन व्हावा, श्रीरामांच्या नामस्मरणामध्ये लीन व्हावा. पण तरीसुद्धा हे मन एकचित्त राहतं का बरं? कधीच राहत नाही. म्हणून नवीन यंग जनरेशनला सांगणं आहे की तुम्ही प्रेम नक्कीच करा, पण प्रेम करताना
तुमच्या अगोदर आईवडिलांचा विचार करा. जोपर्यंत आपल्या आईवडिलांचा धाक आपल्या जीवनामध्ये नसेल ना, तोपर्यंत तुमच्या जीवनातील काटेरी मार्ग कधीच संपुष्टात येणार नाही. म्हणून प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, आईवडिलांची भीती नक्कीच पाहिजे. कारण आईवडिलांची भीती मनुष्याला अधोगतीपासून वाचवते. कारण कोणते असे आईबाप आहेत का आपल्या मुलाबद्दल किंवा आपल्या मुलीबद्दल वाईट विचार करतील? ते जे काही तुमच्यासाठी करतील ना, ते तुमच्या भल्यासाठीच असणार आहे. म्हणून तुम्ही भक्तिमार्ग कमी केला तरी चालेल, पण आपल्या आईवडिलांना त्रास होईल, आपल्या गुरुजन वर्गाला त्रास होईल असं कधीच वागू नका. कारण का बरं? कारण बघा, जर तुम्ही विचार केला ना, तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रेम होत असतं. काहींच्या जीवनामध्ये लग्नानंतर होतं. म्हणजे लग्नानंतर झालं म्हणजे दुसऱ्या व्यक्तीसोबत करायचं का? अजिबात नाही. लग्नानंतर प्रेम होणं म्हणजे नवऱ्यासोबत प्रेम होणं, आणि तेच योग्य आहे. समर्थांनी सांगितलेलं आहे की बघा, एक अशी वेळ श्रीकृष्णांवर आली होती की श्रीकृष्ण स्वारींनी नंतर कधीच बासरी वाजवली नाही. त्याचं कारण काय बरं? म्हणजे श्रीकृष्णांच्या बासरीमधून त्या निर्माण होणाऱ्या मंजुळ संगीतामुळं राधाकृष्णावर मोहित झाली होती, आणि त्यामुळंच ते एकत्र आले होते ना. कृष्ण आणि राधा काही परिस्थितीमुळं एकमेकांपासून दूर झाले असले तरी ती बासरी नेहमी त्यांच्यामधील दुवा साधायची. त्या बासरीमधून मंत्रमुग्ध करणारं ते अवीट गोडीचं संगीत बाहेर पडत असे आणि थेट राधेपर्यंत पोचत असे. बघा, द्वारकेत काम करता करता राधेला श्रीकृष्णांना पाहायला संधी मिळत असे. मात्र एके दिवशी राधानं त्या राजवाड्यापासून लांब जाण्याचं ठरवलं. राधा एका अरण्य गावामध्ये राहू लागली. अंतिम घटिक समीप आली तेव्हा श्रीकृष्णांनी राधेची भेट घेतली. श्रीकृष्णाकडून बासरी ऐकण्यासाठी बघा ती इच्छा राधेनं प्रकट केली, आणि श्रीकृष्णानं राधेची इच्छासुद्धा पूर्ण केली. ते सुमधुर संगीत ऐकून राधेचं भान हरपलं. श्रीकृष्ण राधेसाठी दिवस रात्र बासरी वाजवू लागला. राधा देह टाकून अनंतामध्ये विलीन झाली, आणि विलीन होईपर्यंत श्रीकृष्णानं आपलं बासरी वादन थांबवलं नाही. यानंतर दुसऱ्या क्षणी श्रीकृष्णानं प्राणप्रिय बासरीचा राधेच्या विरहामध्ये त्याग केला, आणि त्यानंतर श्रीकृष्णानं त्या अवतार कार्य पूर्ण होईपर्यंत कधीच बासरी वाजवली नाही. म्हणजे या राधाकृष्णाचं प्रेम मनुष्याला काय सांगतं बरं? की जर तुम्ही कोणाला शब्द दिला ना, तर तो शेवटपर्यंत तसाच राहिला पाहिजे. पण या कलियुगामध्ये असं दिसतं का बरं? अजिबात नाही. शब्द द्यायचा एकाला, प्रेम करायचं एकाशी, एकासोबत लग्न करायचं, तिसऱ्यासोबत पळून जायचं. मग असं जर आपलं प्रेम असेल, मग त्या प्रेमामध्ये बंध निर्माण होईल का बरं? म्हणून जर तुम्ही 17 जणांना धोका देत असाल, जर तुम्ही वेगवेगळे नाते निर्माण करत असाल, तर त्याचा परतावासुद्धा तुम्हाला करता लागणार आहे. म्हणून कुणालाही आयुष्यामध्ये धोका देऊ नका. प्रेम करायचं आहे एकाशी करा, आणि तेही आईवडिलांना विश्वासात घेऊन करा. कारण आहे ना, या दुनियेमध्ये आईवडिलांशिवाय तुम्हाला भगवंत कुठेच मिळणार नाही. हा भगवंत आहे ना, तो आपल्या आईवडिलांमध्ये आहे. आईवडिलांची सेवा करा. आईवडिलांच्या जीवनामध्ये कधीच दुःख देऊ नका. असा कोणता आईवडील आहे की तुमची तो बुराई पाहतो, तुमच्या जीवनामध्ये दुःख येईल असं तो पाहतो? असा या जगामध्ये एकसुद्धा आईवडील नसेल. पण तरीसुद्धा हा मनुष्य आहे ना, आईवडिलांना त्रास द्यायचा थांबत नाही. आता मुलांनी तर काहींनी एवढं दुःख द्यायचं चालू केलेलं आहे ना, आईवडिलांना स्वतःच्या घरात सुद्धा ठेवत नाही. म्हणजे
जिथे माणुसकी निर्माण व्हायला हवी ना, जिथे आईवडिलांकडून भगवंत निर्माण व्हायला हवा, तिथे त्याला राक्षस दिसू लागला. म्हणून तो पैशाच्या मागे धावू लागला. मग तुमच्या जीवनामध्ये तुम्ही भक्तीचं जरी सोंग केलं असेल, ढोंग केला असेल, तरी ती भगवंतापर्यंत पोचेल का बरं? कधीच पोचणार नाही. आत्तापर्यंत आहेत ना, अशी भरपूर लोक आहेत, भक्ती मार्गामध्ये आहे, श्रवणाला जातात आणि वर मान करून फिरतात, पण त्यांच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर आनंद नाही. आईवडील सतत दुःखी असतात. आईवडिलांना बघा, जो छोटा भाऊ आहे ना, नाहीतर मोठा भाऊ आहे, त्याच्याकडे त्यांनी ठेवलेलं असतं, पण त्याची परिस्थितीसुद्धा तशी नसते, तरीसुद्धा तो त्याच्या पद्धतीने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करतो. आणि हा असतो ना, हा मोठा श्रीमंत असतो. हा मोठा श्रीमंत शहरात जाऊन मोठ्या बड्या साहेबांसारखा होतो, पण त्याला त्याच्या जीवनातील दुःख कळत नाही, भावाच्या जीवनातील दुःख समजत नाही. आई वडिलांना पैशापेक्षा जर मायेची गरज लावली ना, तर ते सुद्धा पुण्यच आहे ना. पण हा मनुष्य सर्व काही विसरलेला आहे. मग ही श्रीकृष्ण भक्ती अशी घडेल का बरं? सद्गुरू भक्ती अशी घडेल का बरं? कधीच घडणार नाही. जोपर्यंत तुमच्या हातून आईवडिलांची सेवा होत नाही, तोपर्यंत भक्ती मार्ग अजिबात करू नका. तुम्हाला सांगणं आहे की या भक्ती मार्गामध्ये श्रवण करण्याऐवजी, उपासना करण्याऐवजी अगोदर आईवडिलांची भक्ती करा. आईवडिलांच्या सकाळ संध्याकाळ पाया पडा, दर्शन घ्या. जेवढं जेवढं आईवडिलांना आनंदी ठेवता येईल ना, तेवढं तुम्ही प्रयत्न करा. हीच आहे श्रीकृष्ण भक्ती, हीच आहे खरी भक्ती. पण भक्तीची व्याख्याच मनुष्याला अजून कळाली नाही. दुसऱ्याच्या जीवनामध्ये चांगले कार्य करता येतील ना, तेवढं तुम्ही करा. बघा, आयुष्यामध्ये मनुष्याला जर वाचायचं असेल ना, खरं पुण्य कमवायचं असेल, तर दुसऱ्याचे आशीर्वाद घ्यायला शिका. बघा, तुम्ही विचार करा, या आयुष्यामध्ये तुम्ही कुणाचे आशीर्वाद घेतलेले आहेत का बरं? बघा, तुम्ही विचार करा, तुम्हाला आठवतंय का की तुम्ही ही भक्ती केलेली आहे बरं? अशी सुद्धा भक्ती असते. आता काहींना आश्चर्य वाटेल की ही अशी भक्ती आम्हाला माहीत नाही, पण हीच खरी भक्ती आहे. ही भक्ती आहे ना, ती आपल्या मनातून, कंठातून निर्माण होत असते, आपल्या पोटातून निर्माण होत असते. आणि ही भक्ती भगवंताला आवडत असते. आणि आपण करतो ती बाह्य रंगाची भक्ती, पण ही अंतररंगाची भक्ती मनुष्याच्या जीवनामध्ये देवस्वरूप निर्माण करते. आणि ही भक्ती आहे ना, ही भगवंताला आवडते. कधी कधी मनुष्याच्या आयुष्यामध्ये ना, हा अहंकार आडवा येत असतो. या अहंकारामुळं सुद्धा भक्ती घडत नाही. ज्याप्रमाणे या इंद्राला अहंकार झाला ना, बघा, तुम्ही ते गोवर्धन पर्वताची गोष्ट ऐकलेली असेल. श्रीकृष्ण स्वारी आणि गोवर्धन पर्वत आहे ना, यांच्यामधील संमेलन काय आहे? म्हणजे द्वापार युगामध्ये भगवान विष्णूंनी श्रीकृष्णाच्या रूपामध्ये अवतार घेतला होता आणि गोकुळातील नंद बाबा आणि यशोदा यांच्या घरी बाळगोपाळ आपल्या लीला करत होते. त्या काळी गोकुळातील लोक चांगल्या पावसासाठी देवराज इंद्राची पूजा करत असत. श्रीकृष्णानं गोकुळवासियांना असं करण्यात मनाई केली आणि लोकांना सांगितलं की आपण इंद्राची पूजा कोणीच करू नये, तर गोवर्धन पर्वताची पूजा करावी. म्हणजे यामध्ये सुद्धा आपल्याला आहे ना, श्रीकृष्ण स्वारींची निसर्गाप्रती प्रेम किती होतं ना, ते आपल्याला दिसून येतं. तेव्हा गावातील लोकांच्या उपजीविकेचा आधार आहे ना, तो गोवर्धन पर्वत होता. या डोंगरावरील गवत आणि वनस्पती खाल्ल्यानंतर आपली गायी दूध देतात, दूध आपलं जीवन चालवतं. अशा प्रकारे गोवर्धन पर्वत आहे ना, आपल्यासाठी पूजनीय आहे. या श्रीकृष्णांच्या बोलण्यावरून गावातील लोकांनी देवराज इंद्राची पूजा करणं बंद केलं आणि गोवर्धन पर्वताची पूजा करायला सुरुवात केली. यामुळं बघा, इंद्राला खूप राग आला आणि त्यानं
गोकुळामध्ये एवढा मुसळधार पाऊस सुरू केला ना, पाऊस थांबता थांबेना. पाऊस एवढा पडला की गावातील लोकांची घरे, शेते सर्व पाण्याखाली गेली. त्यामुळं श्रीकृष्ण स्वारींनी आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला. गावातील लोक त्या डोंगराखाली गोळा झाले आणि देवराज इंद्रानं बघा सलग 7 दिवस पाऊस पाडला होता. आणि श्रीकृष्णांनी सतत 7 दिवस गोवर्धन पर्वत तो उचलून गावातील लोकांचं रक्षण केलं होतं. 7 दिवसांनी देवराज इंद्राला आपली चूक कळाली, तेव्हा त्यानं श्रीकृष्णांची क्षमा मागितली ना. पाऊस थांबल्यावर गावातील लोकांनी श्रीकृष्णाला एकूण 56 प्रकारचे पदार्थ खाऊ घातले. म्हणजे एका दिवसात 8 तर 7 दिवसात 56 प्रहर असतात. इतके दिवस श्रीकृष्ण भुकेले आणि तहानलेले होते आणि त्यांनी गावातल्या लोकांचं रक्षणच केलं ना. या उपकाराच्या बदल्यामध्ये गावातील लोकांनी आहे ना, प्रत्येक वेळेनुसार श्रीकृष्णाला एकूण 56 पदार्थ खाऊ घातले. आणि तेव्हापासून आहे ना, श्रीकृष्णाला 56 प्रकारचे भोग आहे ना, ते अर्पण करण्याची परंपरा प्रचलित आहे. आता या 56 भोगामध्ये 6 रस खाल्ले जातात. म्हणजे अन्नामध्ये 6 प्रकारचे रस असतात. कडू, तिखट, तुरट, आम्ल, खारट, गोड या 6 रसांपासून आहे ना 56 भोग तयार केले जातात. आपण वेगवेगळ्या ठिकाणी ऐकतो ना, 56 भोग भगवंताला द्यायला हवे. ते हे कारण आहे. याच्यामुळंच म्हणतात ना 56 भोग. म्हणून या पूर्ण कथेनुसार आपल्याला स्पष्ट काय होतं बरं, की मनुष्याच्या जीवनामध्ये चुका तर सगळ्यांच्या जीवनामध्ये होतात. ज्याप्रमाणे इंद्रानं चूक केली आणि श्रीकृष्णानं त्याची चूक समोरून दाखवूनच दिली ना, इंद्राच्या अहंकाराला नमावं लागलं. तसंच आपल्या आयुष्याचं आहे ना, जर आपल्याला चूक दाखवणाराच कोणी नसेल तर आपल्याला आपली चूक समजेल का बरं. म्हणून आपण भक्ती मार्गामध्ये मन रामायला हवं. श्रीकृष्ण भक्तीमध्ये आपण नामस्मरण करायला हवं. श्रीरामाचं नामस्मरण करायला हवं. जोपर्यंत आपल्याला आपली कोणी चूक दाखवत नाहीत ना, तोपर्यंत आपण चुकत आहोत हे सुद्धा आपल्याला कळणार नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये श्रवण खूप महत्त्वाचं आहे. जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये श्रवण घडत नाही तोपर्यंत आपल्याला आपली चूकसुद्धा कळणार नाही. आणि हेच ही श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे ना, आपल्याला हेच सांगत असते. आपल्या जीवनातील अहंकार, लोभ या सर्व गोष्टी जाळायच्या असतील ना, तर आपल्या जीवनामध्ये समर्थरूपी गंगा असायला हवी. त्या समर्थरूपी गंगेमध्ये आपण न्हावून निघायला हवं. पण आपलं मन मात्र समोरच चांगला रस्ता आहे तरी सुद्धा त्या रस्त्याच्या मार्गे जात नाही, वाईटाच्याच मार्गे जातो. म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना 2 वेळची उपासना सुद्धा घडायला हवी. आणि जोपर्यंत 2 वेळची उपासना घडत नाहीत ना, तोपर्यंत आपल्याला पडलेले प्रश्न असतील त्या प्रश्नांची प्रचितीसुद्धा तुम्हाला येणार नाही. आपण म्हणतो की मी एवढं सर्व भक्तिमार्ग करतो, एवढं श्रवण करतो, एवढं सर्व उपासना करतो, तरीसुद्धा मला प्रचिती का येत नाही. तुम्ही तुमचे कर्म तपासले का बरं. जर तुम्ही फक्त या भक्तिमार्गामध्ये फक्त तुम्हाला काहीतरी घेण्यासाठी आलेला असाल, मग भगवंताची सेवा तुमच्या हातून कधी घडेल बरं. कधीच घडणार नाही. कधीतरी मनुष्याला आहे ना कोणत्याही गोष्टीत मतलब पाहू नये. भगवंत आहे ना एवढं सद्गुरू आई भोळी दैवत आहे ना, की तुम्हाला न मागता तुम्ही जर थोडं मागितलं ना तर तुम्हाला 1000 पटीने देईल. अजिबात भगवंताकडे मागणी करत जाऊ नका. कारण ही मागणी केलेले मनुष्य असतात ना, त्यांना तेवढंच मिळतं जेवढं तुम्ही मागता. पण जो न मागून भगवंत देतो ना, त्याला 1000 पटीने देत असतो. म्हणून भगवंताची सेवा करा, दान धर्म करा. जीवनामध्ये आहे ना कधीच तुमच्या निराशा येणार नाही. माता पिताच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करा. कोणतंही प्रेम किंवा कोणतंही कार्य असू द्या, आई बापाला विश्वासात घेऊन करा.
बघा तुमचे सर्व कार्य सक्सेसफुल होतील. तुमच्या जीवनामध्ये आनंदी आनंद होईल. जय जय रघुवीर समर्थ.